दुसरं काही गरज नाही आम्हाला संतांना विचारलं. याच वर्षी तुम्ही सांगताय की मला पडतं, आपलं पुण्य आपल्याला दुसऱ्याला देता येतं, पाप आपणच भोगावं लागतं. असो महाराज, तुम्ही आदिमाया शक्तीची उपासना सांगताय, पण ही आदिमाया शक्तीच कोण, कुठून आली, मूळ स्वरूप काय हे सविस्तर सांगा. त्यावेळेस जमीन जराजी महाराज भगवता प्रोक्तम यज्ञमंबाभिधम्मत साकाकतं समुत्पन्ना पुत्र भस्मास्ते किं दृशस्य मुगस्तस्य स्वरूपं किं दृशं तथा विधानं विधिवत ब्रूहि सर्वज्ञोऽसि दयानिधे. प्रियानिधी तुम्ही संत आहात, तुम्ही आम्हाला सगळं महाराज. साकार समुत्पन्ना, ही देवी उत्पन्न झाली कशी, किती गुणांनी युक्त असणारी देवी आहे. यज्ञ कशा प्रकारे करायचा, यज्ञाला साहित्य काय लागतंय, देवीचं स्वरूप कसं आहे, किम दर्शन तथा, एवढंच काय, त्या देवीचा यज्ञ याग वगैरे पूजा वगैरे सगळं करायचंय, त्यासाठी विधान काय, कोण सांगितलंय, शास्त्रानं सांगितलंय, पुराणानं सांगितलंय, वेदानं सांगितलंय, कोण सांगितलंय असणारी विधीचा पूर्ण ते आम्हाला सविस्तर सांगा महाराज. तुम्ही सर्व जाणते आहात, सर्व व्यवस्थित आहे, तुम्ही सर्व काही जाणते आहात, म्हणून ते सर्व असणार जे काय आहे ते आम्हाला सांगा. इकडे जन्मेंद्र राजाला मी व्यास महर्षी सांगतायत, इकडं सुत महर्षी शौनिकाधिकानं सांगतायत. ती कथा आपण या देवीच्या प्रांगणामध्ये आपण ऐकत आहोत. राजन, तुला सविस्तर आणि वृत्त सांगतो. ह्याकरता तुला ह्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा जो प्रश्न आहे तू मला असणारे केलास, त्याचं सविस्तर तुला उत्तराचा मी सांगतो बरं का. ब्रह्मांडस्य तथोत्पत्तिं तद विस्तारतस्थितः यथोक्तं यादृशं प्रश्नो किलं भूसुतः. त्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली कशी ते तुला सविस्तर सांगतो. ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव कुठून उत्पन्न झाले, कसे आले, काही नाही, याचा सविस्तर तुला प्रश्न केला असतो. मी तुला मी सगळं रहस्य जे आहे ते तुला मी सांगतो. वेदशास्त्रामध्ये आणि पारंगत असलेले नारद मुनी एकदा गंगा तीरावर बसले असताना त्यांची आणि माझी भेट झाली आणि त्यांना पाहून मला इतका आनंद झाला. नारदाला आसन दिलं, त्यांना बसवलं आणि नारदाला हा प्रश्न आणि तुम्ही जो मला केला राजा जनतेला तोच प्रश्न आणि मी त्याला विचारला, नारदांना विचारला. नारदांनी जे सांगितलं ते तुम्हाला मी असताना राजा तुला सांगतो बरं का. हे सगळं जे ब्रह्मांड आहे ना, हे सगळं आधारावर का आधार, स्थिर नाहीये, सगळं अचल आहे, अचल. पृथ्वी आधारच आहे, कुठं टेकलेली दिसते की तुम्हाला नाही. चंद्र सूर्य तारांमध्ये ते सगळे चांगले आहे दिसते का, त्याला आधार आहे का, काही दिसते का, नाही. आधार कुठेच काही नाही. असे आता सध्या विज्ञान फोन सुद्धा काढले, पृथ्वी दिसते, पृथ्वी चंद्र दिसते, आमच्या ग्रह किती दूर आहे, त्याला काही आधार आहे का, सगळं तारांगण जे आहे तारांगणाचा सौरमंडळाचा पूर्ण त्याचा अभ्यास करतायत वैज्ञानिक लोक सगळे पाहतायत. हे सगळं आधारच फिरतंय, सगळं पूर्ण आधार फिरतंय खरं, पण मग इकडं तिकडं का होत नाही. थोडं त्याची दिशा बदलली तर इकडे आदळायचे, भस्मचुरा व्हायचा ना, असं का होत नाही, काय कारण असेल. अहो सांभाळ करता, रक्षण करता कोणतं त्याला आहे ना. पृथ्वी ही शेषावर आहे, पृथ्वी आधार नाही. पृथ्वीला धारण करणारा परमात्मा जो आहे, शेषशाही भगवान खाली बसलेला आहे आणि शेषाच्या पुण्यावर पृथ्वी आहे. आधार कशी म्हणता येईल. अहो इतकी सुद्धा टळमळत नाही, शेषावर स्थिर येते,
थोडी सुद्धा डळमळत नाही, आणि थोडी जरी डळमळली तर आपण जगूच शकत नाही. गोपाल कृष्ण भगवान. तुला सांगतो बरेच काही आणि शास्त्र सिद्धांत भरपूर मत येते का जय राजा. काही जण म्हणतात की अगोदर मंडळ जे मंडळ जे आहे ते तयार होताना अगोदर चंद्र तयार झाला, कोणी म्हणतं कोणी म्हणतं सूर्य तयार झाला, कोणी म्हणतं पृथ्वी तयार झाली, कोणी म्हणतं मंगळ तयार झाला, कोणी म्हणतं बुध तयार झाला. अनेक कर्म आणि शास्त्र लोक असे दिसतात. पण हे सगळं होण्याच्या अगोदरची गोष्ट, ब्रह्मांडाच्या उत्पत्तीची गोष्ट तुला सांगते कथा. ही उत्पन्न व्हायच्या अगोदर काय होतं का? आदि नव्हते कुठेच काही, आदि नव्हते चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा अवघे शून्याचे होते पाही, अवघे शून्याचे होते पाही, अवघे शून्याचे होते कानुवा तेरे तेरे तेरे, कानुवा तेरे तेरे तेरे, कानुवा तेरे तेरे तेरे, आदि नव्हते देव नाम निर्माता, देव नाम निर्माता, अवघे शून्यचे होते पाही, नुसतं पोकळी होती, नुसती पोकळी. आकाश पोकळी ज्याला म्हणतात नभोमंडळ, अशी नुसतं पोकळी होती. त्याच्यामध्ये आम्ही काय झालं म्हणजे सुरुवातीला एक ध्वनी बाहेर पडला, ज्याला नाद ब्रह्म म्हणतात. तो नाद बाहेर पडला. ते नाद म्हणजे कुठला होता? तर एक शब्द होता. त्या शब्द म्हणजे एक नाही तर 3 शब्दाचा तयार होतो. माऊलीची पूर्वी पहा, आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एक वटले, ते तर शब्द ब्रह्म कमळले, ते मियान मिले श्री गुरु कृपे. म्हणून माऊलीने केलं त्याला बोलला जे आधी निर्माण झालं, ओम नमो जे आद्या शब्द काय तुम्हाला कळायला काही सांगायची गरज नाही. ते अगोदर शब्द निघाला आणि त्यातून नंतर आणि हे सगळं तयार झालं. अगोदर भगवान महाविष्णू आणि नाभिकमलात जन्मले. त्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. ब्रह्मदेव ज्यावेळेस निर्माण झाले, नाभिकमलातून सुवर्ण कवलकोश, त्यातून ब्रह्मदेवाचा जन्म. सुवर्णमानी कवलकोशामध्ये ब्रह्मदेव पाहू लागले. 1000 वर्षापर्यंत खाली जायचा प्रयत्न केला. 1000 वर्ष गेले, पण त्यांना त्याचा शोध लागलाच नाही. माझा जन्म झाला कसा? एक 1000 वर्ष फक्त फिरून फिरून बसले. शेवटी ठरले म्हणजे काही करणे आपल्या जन्माचं म्हणून करतच नाही. पुनर्निर्माण केलं मला काही माहितच नाही. पण जन्माला आलेली गोष्ट खरी आहे. जन्माला आले आणि पाहू लागले समोर, तर पाण्यामध्ये आणि घाबरून गेले ब्रह्मदेव. कशामुळं? दोघ जण पळत पळत आले.
यायला वाटलं का माझं काही खरं नाही, मला मारतीची पाहिजे. धावत 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 दोन भाऊ आले आणि ह्यांच्या समोर असणारे आले. ह्यांनी कपकन डोळे झाकले. म्हणजे अरे बापरे, आता मला वाटतं मला मी काय करू मनावर चिंतन करतायत आणि डोळे उघडले. ते समोर निघून गेले. ज्यांनी ह्यांना जन्म दिला ते समोर उभे होते. त्यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांचं दोघांचं असं 6 वर्ष 6000 वर्ष युद्ध झालं. 6 वर्ष नाही, इतकं भयंकर युद्ध झालं. शेवटी ते दैत्य आणि त्या भगवंताकडे बघू लागले. म्हणजे भगवान महाविष्णू, तुम्हाला काय वाटतंय, आम्ही हरतो? आम्ही हरणार नाही. व्यासवर सांगतायत राजन, हे दोन बंधू दुसरे तिसरे कोणी नाही, मधु आणि कैटव हे दोन दैत्य होते. ह्या दोन्ही दैत्याला वरदान होतं आणि त्यामुळे ते उन्मत्तपणाने फिरू लागले, पाण्यामध्ये फिरू लागले. आणि मग फिरता फिरता भगवंतावर युद्ध झाल्यानंतर आणि दोघे म्हणू लागले, म्हणजे आम्हाला मृत्यू नाहीच येऊ शकत नाही, आम्हाला वरदान दिलंय. वरदान असं आहे की आम्ही जेव्हा तुम्हाला मरू, कोणाचा मृत्यू माझा कुठे काही नाही ते त्यावेळेस मरू. आणि इच्छा वरदान म्हणतात त्याला. आमच्या मनात ज्यावेळेस इच्छा येईल आम्हाला मृत्यू यावा, त्यावेळेस मृत्यू येईल, असा आम्हाला मृत्यू येऊ शकत नाही. मग युद्धात आणि भगवान विष्णू थकले. सगळे देव म्हणाले आता भगवान विष्णू थकले, मधुकैटभ येतील आणि मारतील. मधुकैटभ बसलेले पाण्यामध्ये, भगवान महाविष्णू असे बसलेले आणि आता युद्ध पुन्हा करायचे अशा स्थितीमध्ये. आणि भगवंताने त्या जगदंबेला धावा केला. माते, तू मला जन्म दिलास, तूच माझं रक्षण करतीस, काय नेमकं तरी त्यांना सांग, त्यांचा मृत्यू कसा होईल. त्यावेळेस राजा आदिशक्तीनं आपलं स्वरूप प्रगट केलं आणि स्वरूप प्रगट करून आणि भगवान महाविष्णूला सांगितलं की ह्यांचा मृत्यू हा यांना इच्छा मृत्यू आहे, ह्यांचा इच्छा मृत्यू असा असा आहे सांगितल्याबरोबर. आणि ते थकले होते आणि आपापल्या काळामध्ये गुंग असताना त्या आदिशक्तीनं त्यांना तंद्री शक्ती नावाची शक्ती टाकली. त्या तंद्रीत असताना आणि एकदम त्याने बोलायला लागले. भगवान महाविष्णू गेले, तुमचा मृत्यू व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? हो, आम्हाला मृत्यू येणार आहे, केव्हा येणार आहे? ते म्हणजे आमची इच्छा मृत्यू आम्हाला, म्हणजे तुमची इच्छा आहे का? कोणी नका मरण यावं तुम्हाला. त्यावेळेस ती शक्ती त्यांच्या दिसली, म्हणजे तुमच्या भक्ताला मला मरण यावं. ठीक आहे, म्हणजे मी मारायला तयार असेल. आणि मग भगवंताजी त्या दोन्ही दैत्यांचा संहार केला. गोपाल कृष्ण भगवान. द्रौपदी संकट माझ्या डोळ्यासमोर घडलं, मी ते पाहिलं. आणि ते पाहून त्या ठिकाणी बसलो असताना मी विचार करू लागलो की मी जन्माला आलो कसा, भगवान महाविष्णू जन्मले कसे, हे आले कुठून असं म्हणता येत नाही. म्हणतात त्यावेळेस भगवान शंकर त्या ठिकाणी प्रकट झाले. नेत्रयो भ्रवर मध्ये शंकर वेगळे, रुद्र वेगळे. मी प्रत्येक भागात दरवेळेस सांगतो, भगवान शंकर वेगळे, रुद्र वेगळे. रुद्र एक नाही, रुद्र 11 आहे. भगवान शंकर एकच आहे. त्यांनाच महादेव म्हणतात, शंकर म्हणतात, उमा महेश्वर म्हणतात, पार्वती परमेश्वर म्हणतात. ते एकच झाले. रुद्र वेगळे, रुद्रगण वेगळे. असो, भगवान शंकर त्या ठिकाणी आले, तिने एकत्र आले आणि विचार करले की आपल्याला आपण निर्माण झालो, पण आपण काय निर्माण झालो, आपल्या पाठीमागं कार्य काय, आपल्या कोणाला आम्ही जन्माला घातलं, आपण का आलो, आपल्याला काही कळायलाच मार्ग नाही. त्यावेळेस आणि आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगितलं तपश्चर्या कर, तपश्चर्या कर. आणि आम्ही तिघही तपश्चर्याला बसलो. तपश्चर्या होत आली. 12,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली आम्ही. आणि त्यानंतर सुखाने उत्पन्न झाले. उत्पन्न कर, उत्पन्न कर, उत्पन्न कर. म्हणजे नेमकं करायचंय काय? आम्ही एकूण वर्षात पाहतो सृष्टी उत्पन्न करायची, पण सृष्टी निर्मिती करायला भूमी पाहिजे ना.
तत्व पाच येतं. पाच तत्वापासून माणूस तयार होतो. हा नरदेह जो आहे ना, नरदेह पाचाचा आणि दासे उसना, आपला हा देह जे आहे पाच तत्वात तयार झालेला आहे. हे पाच तत्व म्हणजे आग, वायू, तेज, पृथ्वी, आकाश. हे पंचतत्व, पंचमहाभूत, पंच तन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, हे 16 आणि 17 मन. बरोबर आहे, 17 मन आणि 18 वसवंत केया रे. हे सगळे किती तर 18. जोपर्यंत ते 18 बसत नाही तोपर्यंत चेतन नाही. ज्यावेळेस तो 18वा बसवंत बसतो हृदयामध्ये त्यावेळेस आणि आपली हालचाल सुरू होते. तोपर्यंत हालचाल होत नाही, तोपर्यंत जीवच नसतो. आणि हे सगळं तयार व्हायला, एवढे इंद्रिय तयार व्हायला, सगळे भूत तन्मात्रा, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचमहाभूत, हे सगळे तयार व्हायला आणायचे कुठून? सगळं विखुरलेल्या अवस्थेत येतं. पाणी पाण्यात जागेवर आहे, हवा हवेत जागेवर आहे, तेज तेजा जागेवर आहे, आकाश आकाश जागेवर आहे. आणि पाच एकत्र मिळवायची कशी? याची काहीतरी प्रक्रिया असली पाहिजे. बरेच शोध लावायचं का? बरेच शोध लावायचं, पण हे शोध लागला नाही. माणूस तयार करायचा शोध विज्ञानिकाला शक्य नाही. भगवंत केला आहे. रक्त तयार करतात चुकून करायचं. रक्त कसं तयार होते पाहिजे, पण रक्त तयार करायची तरी आणखी तरी जमली नाही. रक्त कसं तयार होते ती भगवंतालाच माहिती. जगाने मशीन अशी तयार केली, मशीन मध्ये अन्न टाकलं तर तिचं रक्त तयार होईल झाले. हे शरीर असले या शरीरातच रक्त तयार होते. हे भगवंताचा नेसणार या लोकांना. आपण फक्त म्हणू शकतो काही गोष्टी. भगवंतानी हा देह दिलाय ना, मौल्यवान देह, हा वायाला कधीच चालवायचा नाही. हा जर देह वायाला गेला तर काय उपयोग होईल? नरकाला जावं लागेल. म्हणून जितकं होईल तितकं प्रयत्न भगवत प्राप्तीचा आणि माणसाला साधन कशी करावं. असो सगळे तिघजण विचार करतात की उत्पन्न कर, पण नेमकं करायचं काय? काहीच कळत नाही. त्यावेळेस आणि समोर एक स्फटिकाचं विमान आलं. ती घाण आली समोर झाली की चला बसा विमानामध्ये. ती गजर आम्ही विमानात बसलो आणि विमान इतक्या गतीने निघाला महाराज. आम्ही दूर 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 ते विमान जात होतो आणि इतक्या दूर जातं विमान आणि एक पर्वत ओलांडून ते पर्वत 7 समुद्र पार केले. त्या पलीकडे विमान निघालं आणि 7 चक्र परत दूर गेलं आणि ब्रह्मदेवानी पाहतायत, महाविष्णू पाहतायत, भगवान शंकर पाहतायत. बराच दूर गेल्यानंतर आणि एक पर्वत दिसला मोठा. तिथं माणसं दिसले भरपूर. त्या माणसाने विचारलं म्हणजे तुम्ही कोण आहेत? ते म्हणजे तुम्हाला ओळखणार नाही का मी कोण आहेत ते? आम्हाला हे जे आहे ना, ह्या पर्वताला कैलास पर्वत असं म्हणतात. म्हणजे कैलास पर्वत इथं का? म्हणजे हो. इथं कोण राहतंय? म्हणजे महादेव. हे जे महादेव विमान होते ते म्हणजे ते महादेव तर मी कोण? अरे बाप. थोडं पुढे गेले, गोलोक लागला. गोलोकात विचारलं म्हणजे हे कुठलं ठिकाण आहे? म्हणजे गोलोक. तिथं कोण राहतं? म्हणजे भगवान महाविष्णू राहतात. महाविष्णू सगळे म्हणजे अरे बाप, ते महाविष्णू मी कोण? पुढे गेले, ब्रह्मलोक लागला. ब्रह्मलोकात पाहिजे दुसरे ब्रह्म दिसताय. चतुर्मुख म्हणजे ब्रह्मा. 4 मुख आहेत ब्रह्मदेवाला. तिथं बघितलं ते 8 मुखाचे ब्रह्मदेव. हे बोलत म्हणजे ब्रह्मदेव होतं. अंतःकरणामध्ये आदिशक्तीला साष्टांग नमस्कार केला. माय तुझी दाखवलीस ना, मी माहितच नाही आतापर्यंत कसं दिसते काय जायचे. आम्ही पाहत चाललो सगळं. आम्हाला वाटलं की आम्ही आणि तिघच जण जायचे ती सृष्टी तर बघितली, पाहायचं काम असतं. विमान पुढे 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 चालत होतं आणि आतापर्यंत कधी न पाहिलेलं दृश्य आणि आम्ही पाहिलं.
आम्ही तिथपर्यंत कधीच पोहोचलो नव्हतो. असा ठिकाणावर पोहोचलो. ज्यावेळेस विमान पाऊल टाकला होता त्यावेळेस आमच्या शरीरावरची जी अवस्था होती ती काही वेगळीच होती. म्हणजे काय अवस्था होती, आम्ही पुरुष होतो पण ज्यावेळेस आम्ही विमानात पाऊल टाकला त्यावेळेस आमचं स्त्री स्वरूप झालं. ज्यावेळेस उतरलो खाली आणि पाहतो तर काय समोर पाहिलं तर एक भला मोठा असणारा जसं काही राजवाडा असावा असं मोठा असणारा ठिकाणी दिसलं बरं का आम्हाला. काहीतरी थोडं मोठं नगर होतं. आमच्या नगरामध्ये गेलो. तिथं आम्हाला समोरून काही शक्ती आणि होत्या स्त्रिया होत्या त्या समोर आल्या. त्यांनी आम्हाला आतमध्ये घेऊन गेल्या. आम्ही त्या राजवाड्यामध्ये गेलो. भोवताला आम्ही पाहत होतो. इतकं शोभायमान होतं की आतापर्यंत डोळ्याने कधी पाहिलं होतं. अशी असणाऱ्या पाहुलांवर काय सविस्तर आणि समोर गेलो. सिंहासनावर आणि कोणतरी यांनी बसलेलं आहे असं दिसलं. आणि आम्ही त्यांच्याकडे पाहिलं जणू काही हजारो सूर्य चमकावे. हजारो सूर्याचा उजेड पडलाय एवढं असणार. आणि त्या ठिकाणी बघितला सहस्त्र दीपे दीप कैसे प्रकाश कैसे प्रकाश पाहिला. आणि समोर देवी बसलेली होती. समोर गेलो. देवीच्या समोर गेलो. भगवान महाविष्णू सांगतायत आणि त्या देवीचं मी दर्शन घेतलं. साष्टांग नमस्कार केला. देवीच्या चरणाला मी पाहिलं चरणाकडं. आणि अंगठामध्ये जे नख आहे अंगठ्यावरचं देवीच्या पायाच्या अंगठ्यावरचं नख जे आहे त्या नखाकडे मी पाहत होतो. तर त्या नखामध्ये मला अनंत ब्रह्मांड दिसले. आणि त्या ब्रह्मांडामध्ये कुठेतरी आपली पृथ्वी असेल, कुठेतरी मौरी उडी असेल. तर मोठी का दिसली का नाही काय माहिती नाही. किती ब्रह्मांड आहे माहित नाही. एवढ्या अशा कितीतरी ब्रह्मांड आहे. आत्मा पण म्हणतो तर एक माला सूर्यमाला अशा सूर्यमाला कितीतरी येतात. कितीतरी सूर्यमाला आहे. अनंत सूर्यमाला आहे का अनंत असणारे आपल्या आपण तिथं जसे आपण इथं पृथ्वीवरच ना तसे आपण सूर्य कितीतरी येतात. सूर्य कितीतरी येतं, चंद्र कितीतरी येतं. फक्त आपल्या भोवतालचं माहित नाही म्हणून की आपण एक सूर्य चंद्र आपल्याकडे येते. पण अनंत ब्रह्मांड आहे. असो त्या ब्रह्मांडामध्ये आणि त्या देवीच्या नखामध्ये अनंत ब्रह्मांड असणारे त्या ठिकाणी पाहिले. आणि देवीला मनोमन आणि साष्टांग नमस्कार केला. देवीला म्हणतो की माते तुमचं दर्शन झालं, मी पुनीत झालो, धन्य झालो. मी माझं काहीतरी भाग्य तो की तुमचं दर्शन झालं आम्हाला. ज्यांनी देवीच्या पाया पडले ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मदेवानी त्यावेळेस प्रश्न करतायत हे देवी आम्ही आतापर्यंत 2 आकाशवाण्या ऐकल्या, तपश्चर्या कर. तुमच्या आज्ञेने आम्ही तपश्चर्या केली. तुम्ही पुन्हा आकाशवाणी आम्ही आमच्या कानावर पडली. उत्पन्न कर माते. पण उत्पन्न करायचे ज्या ठिकाणाहून आम्ही आलो त्या ठिकाणाचं पाहिलं जलमय संपूर्ण आपली वातावरण आहे. कुठं पृथ्वी नाही, कुठं काही नाही. सगळ्या विखुरल्या अवस्थेमध्ये आम्ही पंचमहाभूत एकत्र करतो. ते एकत्र आणायचे कसे तत्व हे माते आम्हाला काही कळत नाही. ते आम्हाला ज्ञानच नाही. माते काय करावं सांगा. मग त्या विश्वानी देवीनं त्यांना सांगितलं. जे सांगितलं ते गुप्त रहस्य. त्याला देवी गीता म्हणतात. ते गुप्त रहस्य सविस्तर सांगितलं देवीनं की तुम्हाला उत्पत्ती कशी करायची. तुम्ही 3 आहात. तिघांमध्ये तुम्हाला सांगते मी. तुम्हाला 3 नाही कार्य देते.
ब्रह्मदेवा तुम्ही उत्पत्ती करायची, भगवान महाविष्णू तुम्ही त्याचा सांभाळ करायचा आहे, जेवढे जीव असतील तेवढ्या जीवांचा सांभाळ तुम्ही करायचा आहे. हे देऊन टाकलं वरदान. आणि महादेवाला भगवान शंकराला सगळ्यांचा प्राण हरण हे दिलं. भगवान विष्णू सांभाळ, संगोपन, रक्षण आणि उत्पत्ती ब्रह्मदेवाकडे. हे तिन्ही असताना कार्य देऊन टाकले. बरेच जणांनी काही वेळेस क्षमता घेतात, आणि सगळं देव सांभाळतो, देव सांभाळतो, देव सांभाळतो. क्षमता म्हणून माझे खरंच भागाचा विषय नाही, मी उपस्थित करायचं तुम्हाला. एक जण मला महाराज 6 वर्ष मला बरोबर 6 वर्ष कंप्लीट सगळं करायला म्हणला. आपण तरी काहीतरी करतो. आता हरिपाठ म्हणायलो, भजन करायलो, आमचं करायलो, तंत्र करायलो, हे करायलो, ते करायलो, तिथं अभिषेक कर, सत्यनारायण कर, आमचं कर, कुठलं असं काही घेऊन नाही म्हणला. कोणी म्हणलं हे करायचं ते करायलो, सगळ्या गोष्टी करायला सुखच नाही हो म्हणला. काय सांगा, काही सगळं करायला सुखच पडून झाले. कसलं काय म्हणला, देव सांभाळते, देव सांभाळते, देव खा. चुकीची भावना मला शक्यच नाही. एवढं केल्या माणसाला सांभाळायला पाहिजे ना. केव्हा कसं करायला, मला 6 वर्ष झालं मी करायला म्हणलं. 6 वर्ष चालूच आहे. मग तुमचं वय काय, मला 77. मला 77 म्हणजे 6 काढा, किती उरले 71. इतकी वर्ष तुम्ही काय केलं, काय केलं तुम्ही इतकी वर्ष? त्याला कधी बघितलं त्यांच्याकडे तुम्ही? कधीच नाही. मग 6 वर्षाने तुम्हाला ती आठवण आली. आतापर्यंत लहानपणी तुम्हाला त्या देवाला भगवंताला सांभाळलं आतापर्यंत, त्याचं कधी तुम्ही मनात आठवण तरी काढली का? नाही. बरं तुमच्या मनात शंका तरी कशी आली, ते सांभाळून झालं तुम्हाला काय केलेलं आहे? अरे एवढी मोठी नातू करतो, अंक करतो, तुम्हाला सगळं दिलं, सगळे खाऊन पिऊन आनंदाने जगायला देतं, आणि तुम्हाला काय पाहिजे? नाही म्हणजे ते समोर या माणसाचं 6 वर्ष झालं, आमचं 2 वर्ष झाले. आणि प्रारब्धाचा भाग येतो. तुम्हाला खायला जे पाहिजे ना ते भगवंत तुम्हाला पुरवतो का नाही? बघा ना, तुला पुरत नाही का? नाही म्हणजे आम्हाला असं वाटतंय शंका. अरे तुला कसं असं केलं बाबा, सगळं जीवांचा सगळं जीवांचा तो सांभाळा. सगळ्यांना सांभाळतो. तुला असं कसं केलं लोक? सगळ्यांचा रक्षण करताय, सगळ्यांना अन्न पुरवतो तो परमात्मा. तुला कसं असणार टाकून देईल? शक्यच नाही. तिने जीवन असणार काम दिलं त्या देवीला. तिने देव तिथून निघाले. पुन्हा विमानात बसले. महाराज विमानातून निघालं. विमान पुन्हा असणार खाली आलं. आणि विमान परंतु त्यांना ज्या ठिकाणी सोडलं होतं, म्हणजे घेतलं होतं त्या ठिकाणापर्यंत आलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं तर त्या ठिकाणी पृथ्वी त्यांना दिसायला लागली. ते म्हणजे असं कसं काय होते? होतंय ना काही भविष्यकाळाचं आणि भविष्यात चिंतन केलं तर त्यात तुम्हाला कळून जाईल. ते लेकरं पाठीमाग तिकडे बोलू नका. शांत राहा, तिकडे परिवर्तन तिकडं आवाज करू नका. भविष्याचं चिंतन जर केलं तर तुम्हाला सगळा विषय कळत. द्वारका नगरी भगवंताला बसवली.
आणि ज्यावेळेस भगवंताने अवतारकारी सब केलं त्यावेळेस द्वारका नगरी वरी का पाण्यात गेली? पाण्यात गेली ना. काय झालं? का बरं पाण्यात गेली? पहिली वरती होती पण पाण्यात गेली. 1964 ची गोष्ट आहे, जास्त वर्षापूर्वी नाही. 64 म्हणजे उदाहरण 50-54 वर्षापूर्वी गोष्ट. आताच मी रामेश्वरला जाऊन आलो. रामेश्वरला समुद्रात आणि एकदम तिथं एकदम ही झाली लहरी आणि पाण्याच्या लाटा आल्या आणि अचानक पाणी वाढलं. ते सुनामी प्रकार होतात. 1964 ला सुनामी प्रकार आला आणि ते 10 गावं सगळे पाण्यामध्ये गेले. तिथं पाणीच त्या ठिकाणी आलं. असं होतंय ना, काही भाग समुद्राच्या पाण्याने वाढतो आणि जातो निघून दबून जातो आणि काही भाग उघडा करत असतो. कारण तर भविष्यवाणी सांगितली आणि काही जणांना आज जे जगन्नाथपुरी तुम्हाला पाणी दिसते, एक धाम यात्रा आपण ज्याला जगन्नाथपुरी म्हणतो, ती जगन्नाथपुरी सुद्धा आणि आणखी काही कालांतराने सांगितले 10-15 वर्षाच्या आधी सांगितले. 2024 ते 29 या दरम्यान 5 वर्षात सांगितला हा विषय. जगन्नाथपुरी सुद्धा पाण्याखाली जाणार आहे. समुद्राचं पाणी वाढणार आहे. माणूस म्हणजे समुद्र वाढत नाही, काही नाही, काही नाही, पण समुद्राच्या पाण्यात जाणारा आहे अशी भविष्यवाणी सुद्धा सध्याची आहे. आणि पाण्याचं स्तर तिथं वाढायला सुरुवात झालंय आताच. मी नवीन सांगत नाही, दररोज दाखवत आहे पाणी वाढतंय. म्हणून माहित नाही माणसाला किंवा काय होईल काही नाही. कुठं पाणी केव्हा वाढेल, मुंबई कधी बुडल, नागपुरी कधी बुडल, काय माहिती आहे का? जायकवाडचं पाणी एकदम जर सुटलं तर महापूरसारखे 1000 होते. जोपर्यंत आहे तोपर्यंत नामस्मरण करत राहायचं. ज्याविषयी आपण नाही त्याविषयी नामस्मरण नाही, काहीच नाही. आपण जोपर्यंत आहे त्या देहाचा उद्धार करून घ्यायचा ना. जन्मराजाचा प्रश्न बघा होता, आपला विषय आपला तिथे सुटला आणि आपण ह्या त्याच्याकडे बोललो. हा प्रश्न होता उद्धारासाठी आणि उद्धार माणूस स्वदेहा सुद्धा तो का देहासिक माणूस जातो का? हो. पुढे सहित झाला गुप्त तुका तुका भासला मानवी वेशधारी परिहार विदा विद्रोही निर्विकारी. देहासहित जाता येतो माणसाला, स्वतःचा उद्धार करून घेता येतो. पण तेवढं माणसाला आणि आत्मज्ञान व्हायला पाहिजे, तेवढं चिंतन व्हायला पाहिजे. रात्रंदिवस मधल्या अंतःकरणातून सारखं नामस्मरण व्हायला पाहिजे. बोलून टाकून आणि सारखं भजन करून समोर सारखं राहून असं परमात्मा म्हणजे बोलत नामस्मरण होत नसते. सारखं तेच ते जेवढा तुकाला 100% आणि माणसाला सहज जाता येते. तुकारामाला काही हजारो वर्ष होऊन गेल्यात, काही नाही खूप दिवस वर्ष झाले, काही नाही. आताची लग्नाची कथा आहे की नाही? म्हणून 100% माणसाचा उद्धार करून घेता येते. तिन्ही देवानी त्या ठिकाणी आले, विमानात उतरल्यावर त्यांच्या देहातला आणखी पण जशाचा विषय झाला. जे स्त्री रूप होतं ते पालटलं आणि पुन्हा पुरुष रूपात आले.